आहे त्याच्या खाली प्रयत्न चांगला केला गेला होता. पुढच्या मॅचला सुरुवात झाली. रॉयल किंग्सच्या विरोधामध्ये रुद्र सुपर किंग हा संघ खेळतोय. दोन्ही जे संघ असतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य आणि स्वप्नीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेखर गोलंदाजी ट्रॅक वरती एक चांगला बॉलर आहे. मोठा प्रहार केलाय, खूप उंच चेंडू गेलाय आणि तेवढाच लांब देखील आदित्यच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी बॅकफुटला गेला होता. चांगला अगदी बॅटच्या रडारमध्ये स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ चेंडू लॉंग ऑनच्या परिसरामध्ये जिथे सहारच पाहायला मिळत आहेत. पुन्हा मोठा प्रहार, चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का? खूप उंच गेलाय. आता दोघांमध्ये थोडीशी ताळमेळची कमतरता असं वाटलं होतं की तू घेणार की मी घेणार, परंतु त्याचा अगदी परिपूर्ण फायदा या दोन्ही बॅटर्सना उचललाय. 3 रन झपकन कंप्लीट केलेत. लेफ्ट हँडर बॅटर स्वप्नील पानवलकरला देखील आक्रमण करावं लागेल. 3 बॉलमध्ये आता 12 रन झालेले आहेत. काय फटका खेळला होता आदित्यच्या बॅटमधून, जो सुमधुर स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. दर्जेदार बॅटिंग. यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकीचा फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली आहे. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. महत्वपूर्ण कॅच पकडलेली तिथे पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र नंबर 3 वरती रोनिशला पाठवलं जाते. धावसंख्या 12 वरती आता स्थिरावली. 1 विकेट, अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. शेखरनं या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय, कमबॅक करून दिलंय. हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चेंडूला खेळला गेले. 2 रन्स कंप्लीट होत आहेत आणि या ठिकाणी बघता बघता 3 धावा देखील पूर्ण होतील. चेंडू याही वेळेला आउट ऑफ द पार्क. तब्बल 6 रन्स मिळतील. आदित्यची बॅटिंग जबरदस्त चालली आहे. धावसंख्या 21 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये. ही बॅटिंग मागच्या मॅच मध्ये होणं गरजेचं होतं, कारण आदित्यला थोडं जर का थांबलं असतं की त्याच्याकडे पोटेन्शियल होतं, तो सामना जिंकू शकले असते रुद्र सुपर किंगचा संघ. पण तो पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन्स आता काढले गेलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती भास्कर गोसावी राऊंडचं विकेट गोलंदाजी करताना दिसेल. चेंडूला चांगला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. थोडंसं फंबलिंग, केवळ एक सिंगल घेतलाय. आदित्य पुन्हा एकदा हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा राहिलाय. काय बॅटिंग केले आतापर्यंत. आपल्या संघाला कॉन्ट्रीब्युशन दिले. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू सरळ डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. आता चौकार आलाय. मागच्याच शेवटच्या चेंडूवरती सिक्सर ठोकला होता आणि या ओव्हरला अगदी ज्यावेळेला तो फेस करतोय पहिल्या चेंडूला, त्याच्यावरती देखील आक्रमण. या खेळाडू थांबवू शकत नाहीत. आता तो चांगला सेट झालाय आणि सेट झालाय म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती हावी देखील झालाय. यॉर्कर लाईन्सचा बॉल, सुरेख गोलंदाजी. भास्करकडे जो अनुभव आहे तो आता या ठिकाणी मैदानामध्ये झोकताना दिसतोय. त्या एक्सपिरियन्सचा अगदी परिपूर्ण वापर करताना चौकार आल्यानंतर सरळ यॉर्कर लाईनची डिलिव्हरी सरळ जळमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट बॉल आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. येथे सागर बुर्टेच्या माध्यमातून कोणतीही चूक नाहीये. कॅच पकडली गेली. एक महत्वपूर्ण विध्वंसक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. एक छोटी पारी परंतु आकर्षित करणारी. 5 चेंडूंमध्ये केवळ 21 धावांचं ते कॉन्ट्रीब्युशन टीमसाठी आणि आदित्य सरळ मैदानाच्या बाहेर. नंबर 4 वरती आता पाठवलं जाईल राहुल. नंबर 4 वरती राहुलला आपण पाहतोय. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
प्रॉपर टायमिंग नाही आहे इथे. कॅच पकडली जाईल. राहुल देखील गोल्डन डकचा शिकार बनतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन ऑन हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक चेंडू असेल इथे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली जाईल का हे देखील पाहावं लागेल. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा हा एकमेव बॉलर ठरू शकतो का? हॅट्रिकच्या कागारवरती उभा असणारा भास्कर गोलंदाजी मार्कवरती. ओ यावेळेला प्रयत्न हॅट्रिक बनू शकले असते. बॅक बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच मिस झाली. हातामधून तो चेंडू निसटला होता आणि जीवनदान देखील बॅटिंग करणाऱ्या मयुरेशला भेटलं. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या लॉस ऑफ 30 रन्स. 30 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर नंतर. अलोंग द कार्पेट खेळले गेले. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. चांगला थ्रो देखील पाहतोय आणि यावेळेला 3 रन्स कंप्लीट होतील. गोलंदाजी मार्कवरती असणारा जो बॉलर आहे रॉयल किंग या टीम कडून विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. पडल्यानंतर चेंडू थांबून येतोय. बॅटिंग करण्यासाठी थोडंसं मेहनत करावी लागतील. बॅटर्सना रिक्वेस्ट आहे की आपण विकेटच्या बाहेरून धावा. पुढचा चेंडू आता मयुरेश कशा प्रकारे हँडल करेल हे देखील पाहावं लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणता तिथे संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. त्याला माहित होतं की जे खेळाडू आहेत त्या सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक लावला गेला नव्हता. क्षेत्ररक्षक डीपला तैनात केलाय. 2 रन्स घेतलेत. पुन्हा एकदा 2च रन्स. इथे थोडासा वेग असणं गरजेचं आहे. चाणक्याने तुम्हाला खेळावं लागेल. स्कोरबोर्ड आता टीमचं जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 37 टन्सचा 30 रन स्कोरबोर्ड वरती. बॅक टू बॉलर. काय कमालची गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये आता विशाल आग्रेने आपल्या टीमला एक चांगलं योगदान देताना आपण त्याला पाहतोय. कमी गतीचा बॉल टाकला होता. धावचीची संधी बघायला मिळेल. थोडासा आक्रमक असा थ्रो देखील तिथे बघतोय. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपेल. धावसंख्या 39 या आकड्यावरती. 39 रन झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. अजून देखील 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि भास्करकडे लगेच रॉयल किंगचे जे प्लेयर्स आहेत, जे कॅप्टन आहेत ते गेलेत. शेवटचं षटक भास्कर गोसावीच्या माध्यमातून टाकलं जाईल कारण पहिलं जे षटक होतं शेखर थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला होता. थोडासा महागडं ठरला होता. 21 रन्स त्यांनी खर्च केले होते. आता शेवटच्या षटकामध्ये भास्करला आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळालाय. 1 रन्स घेतलाय आणि इथे जोरदार अपील पाहायला मिळते आणि ऑफिशियली इशारा येतो इथे माघारी परतावं लागेल. रोनिशची थोडीशी घाई दिसली आणि त्याचाच या ठिकाणी अर्थ धावचीचा जो प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने तो यशस्वी ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स देखील भास्करने घेतल्या होत्या. असं वाटलं होतं की कुठेतरी हॅट्रिक बघायला मिळू शकेल परंतु नाही. त्याच्यानंतरला मात्र एक कमालची गोलंदाजी वैयक्तिक दुसरं आणि टीमचं शेवटचं षटक हँडल करण्यासाठी इथे यावेळेला विकेट घेतले जात आहेत. याही ओव्हरमध्ये विकेटचं पतन होत आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. 3.2 ओव्हरपर्यंतचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. सुरेशला पाठवलं जाईल नंबर 7 वरती. अनिरुद्ध देखील आलाय. अनिरुद्ध नुकताच नॉन स्ट्राईक एंडवरती थांबलाय. 40 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. शेवटच्या काही चेंडूवरती किती रन्स काढले जातील हे देखील पाहावं लागेल. इथे प्रहार तर केलाय. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेले नाही आहेत. एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस मात्र त्या ठिकाणी केलं जात होतं आणि इथे याही बॉलवरती 3 रन्स घेतील. संघाचं स्कोर कार्ड 43.
या 3 बॉलवरती मोठा प्रहार केला जातोय का? अनिरुद्ध एक डिफेन्सिव्ह बॅटर आहे. एक स्वाभाविक खेळ म्हणजे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं आणि ते डिफेन्स करत असताना या मॅचमध्ये अजून किती उर्वरित चेंडूमध्ये रन्स जोडले जातील स्कोर कार्डवरती, आपल्या टीमला किती मोठं योगदान दिलं जाणार आहे हे देखील पाहावं लागेल. रसिक प्रेक्षकांच्या नजर या मॅचवरती देखील नक्कीच असतील. पुन्हा एकदा जडमध्ये चेंडू टाकलाय, सरळ आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावेवरती समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल या दोन्ही बॅटरला. रुद्र सुपर किंगचा संघ तर दुसऱ्या बाजूला रॉयल किंग. दोन नामवंत असे संघ पाहायला मिळते. चांगले चांगले प्लेयर या टीम मध्ये. क्षेत्ररक्षक टीम विकेटला तैनात आहे आणि अंततः इथे कॅच पकडली जाणार आहे. मोठा धक्का आता बसतो. या ओव्हरमध्ये विकेट्स तर मिळालेले आहेत तब्बल आतापर्यंत. ज्या भास्करनं गोलंदाजी केली ज्याच्यामध्ये 4 विकेट्स घेतल्यात. चार विकेट तर घेतलेल्या आहेत भास्करनं आतापर्यंत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. एक सन्मानजनक स्कोर रुद्र सुपर किंग या टीमनं ठेवलेला आहे. धावसंख्या 47, 47 रन स्कोरबोर्ड वरती. जिंकण्यासाठी 48 धावांचा पाठलाग करावा लागेल रॉयल किंग या टीमला. 24 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. एसके स्पोर्ट्सचे जे कॅप्टन असतील, एसके स्पोर्ट्स मोजे दापोलीचे कॅप्टन त्वरित आपण आतिश भागवत यांची भेट घ्या. संपूर्ण संघ घेऊन आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 5 मिनिटांमध्ये एसके स्पोर्ट्स मोजे दापोलीच्या संघाला रिक्वेस्ट असेल की 5 मिनिटांमध्ये आपले ऑल प्लेयर्स घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मार्गस्थ व्हा. आता तुमच्याकडे तब्बल 4 मिनिटांचा कालावधी शेष राहिलेला आहे. 4 मिनिटांमध्ये आपले सर्व प्लेयर्स घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आतिश भागवत सर यांची लगेच भेट घ्या. मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती केवळ सिंगल आणि मयुरेश बांद्रे सारखा बॉलर तुमच्याकडे असताना तुम्ही आता या ठिकाणी खूप साऱ्या सुरुवातीच्या 2 ते 3 मॅचेस झाल्या. त्याच्यानंतर तुम्ही मयुरेश बांद्रेकडे थोडीशी चर्चा करण्यासाठी गेलात. या मयुरेशनं एक विक्रम देखील केला होता. मागच्या वर्षातील एफसीटीची जी प्रीमियर लीग खेळवली गेली
त्या लीगमध्ये 6 चेंडूमध्ये 6 रन्स डिफेन्स करण्याचा विक्रम केला होता मयुरेशनं. एक नामवंत गोलंदाज आहे, त्याला कुठेतरी मागे ठेवण्याचं काम केलं. पुन्हा सुरू आहे गोलंदाजी, यष्टी उद्ध्वस्त केलेत. हार्ड हिटर बॅटर्सला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय. आणि या मॅच मध्ये कुठेतरी मयुरेशला तुम्ही आणताय. मयुरेश बांद्रे एक दर्जेदार प्लेयर. पहिल्या चेंडूवरती केवळ एक सिंगल खर्च केला, त्याच्यानंतर यष्टी उद्ध्वस्त केल्या. जो दादू होता त्याला बाहेर पाठवलं गेलं. आता बॉबी मैदानाच्या आतमध्ये म्हणजे ओमकार राणे या ठिकाणी बॅटिंग मार्कवरती नंबर 3 वरती. चांगली गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून पराग जाधवच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि पुन्हा एकदा एक सिंगल. याला म्हणतात अनुशासित बॉलिंग. हे मयुरेश बांद्रे या खेळाडूच्या माध्यमातून एक कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलंय. ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर सुरेख परफॉर्मन्स सादर केला मयुरेशनं. विशाल आगरे आहे अजून देखील एक चांगला डिफेन्सिव्ह बॅटर. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात असेल, जोपर्यंत पकडेल थ्रो करेल वेगानं या बॉलवरती केवळ 3 रन्स कंप्लीट होतील. ओमकार राणेचा परफॉर्मन्स आता रसिक प्रेक्षक नक्कीच घर बसल्या देखील आनंद घेत आहेत. स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून कसा परफॉर्मन्स सादर करेल हे देखील पाहावं लागणार आहे. येणारा पुढचा चेंडू असेल मयुरेश यार. आक्रमकतेने चेंडूला खेळला गेले. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. थोडंसं फंबलिंग बघायला मिळतंय. जोपर्यंत थ्रो करणार तोपर्यंत याही चेंडूवरती 3 रन्स मिळणार आहेत. 48 धावांचा पाठलाग करायचा प्रत्येकी तुम्हाला 12च्या सरासरीनं तुम्हाला ते 48 रन्स बनवायचे आहेत रॉयल किंग या टीमला. तर दोन्ही संघ पहिल्याच विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असतील. आजच्या दिवसाची सुरुवात मात्र रॉयल किंग या टीमनं पराजयानं केली होती. चांगला स्ट्रोक नो मॅच लँडला चेंडू दन 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 कर सी मार्शीच्या दिशेनं जाईल आणि त्या बॉलवरती मात्र चौकार पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक मात्र दणदणीत होता, हा स्ट्रोक खणखणीत होता. इथे 4 रन्स मात्र वसूल करताना आपण बॅटर विशालला पाहिलं. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 1. रिक्वायरमेंट 12चा होता. 12 रन्स लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत आता 12. इथे मात्र पहिला बॉलवरती स्वप्नील शाह दुहेरी रन्स 2 रन्स आता तिथे कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे टोटल 3 रन्स आपण पहिल्या चेंडूवरती पाहिले. त्याच्यानंतर पुन्हा एक चांगला फटका खेळला गेलाय. इथे याही चेंडूवरती 3 रन्स कंप्लीट होताना आपण बघतोय. हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेट खेळत असताना तुम्हाला स्वतःचा तो कंट्रोल तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. बॅट हातात घेतली की स्वप्नानं पंख फुटतात. एक एक धाव घेताना आत्मविश्वास वाढत जातो. हरलो तरी शिकतो आणि जिंकलो तरी झुकत नाही. कारण खरा क्रिकेटपटू कधीच हार मानत नाही आणि तुम्हाला हार मानायची नाहीये, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही संघ आता सांगतात की आम्ही हार मानण्यात नाही आहोत, आम्हाला जिंकायचंच आहे. मिसफील्ड झाली, पुन्हा एकदा फायदा घेतलाय, पुन्हा 13 रन्स घेत आहेत. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. स्वप्नील पानवलकर इथे नो +1 नो बॉलचा इशारा आणि तिथे 2 रन्स मिळत आहेत. ओमकार राणे कुठेतरी हिरो झालाय या मॅच मध्ये. काय परफॉर्मन्स सादर करतोय. एकंदरीत त्या खेळाडूला आपण सातत्यानं श्री छत्रपती शिवाजीनगर या टीम कडे खेळताना बघत राहिलोय. त्याच्यानंतर रॉयल किंग या टीमनं मात्र त्यांना ऑप्शन मध्ये पीक केलं होतं.
आणि इथे परफॉर्मन्स सुरेख सादर करतो. जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तेव्हा त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलता आला पाहिजे आणि तो फायदा आता ओमकार राणे आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटला गेला. चर्चा आम्ही करत होतो या गोष्टींची आणि चर्चा करता करता थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न यष्टी उद्ध्वस्त केला. दांडी गोल केली ओमकार राणे. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसलाय रॉयल किंग या टीमला. हा सामना संपणारा नाहीये की एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं की हा सामना लवकरात लवकर संपणारा नाहीये कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. रिक्वायर रन रेट लगभग 10चा आता इथे पाहायला मिळतोय. हा नानाचा मावला धावशीची संधी आहे का परंतु ऑफिशियल्स यांचा साफ नकार आहे तिथे. समोर हातामध्ये चेंडू आणि इथे मोठी विकेट पाहायला मिळते. विशाल आग्रे मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 26 रन्स. जिंकण्यासाठी 12 मध्ये 22 ची आवश्यकता. जिंकण्यासाठी 12 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. आज सामना आता आपण पाहतोय तर कुठेतरी दोन्ही टीमसाठी ऑन झालाय. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध पोलीस पाटील हे दोन्ही संघ असतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जे डगआउट आहे त्या ठिकाणी आपण लगेच यायचं आहे. दोन्ही संघांना शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी असेल. या 3 मिनिटांमध्ये आपण त्या बाजूच्या डगआउटच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हा. आदरणीय अतिशय भागवत साहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाते की दोन्ही जे संघ असतील आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि त्याचबरोबर जो पोलीस पाटील संघ असेल या दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील आपण त्वरित आपले सर्व प्लेयर्स घेऊन त्या डगआउटकडे मार्गस्थ व्हा. थोडंसं फंबलिंग देखील पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आपल्याला रन्स मिळणार आहेत. चेंडू वेगात येतो पण नजर स्थिर ठेव. दबाव कितीही असो मन शांत ठेव. शेवटच्या षटकातही आशा जिवंत असते कारण क्रिकेट हे जिद्दीवर जिंकलं जात असतं. लॉंगॉनच्या परिसरामध्ये चेंडूला खेळलं जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्याची आशा प्रत्येक संघाला असते हे आपण आता सांगितलं आणि हे सांगत असताना त्याच गोष्टीचा अवलंब केला जातोय. जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता येणार आहे 7 बॉलमध्ये. 7 चेंडू 8 धावांची गरज. रोहित शिगवे